मुंबईचा महापौर नेमका कोण याबाबत जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। जानेवारीच्या अखेरीस महापौराची निवड होण्याची शक्यता आहे। पुढच्या आठवड्यात नगरविकास खातं महापौर पदाची सोडत काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौरांची निवड होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। मुंबईचा महापौर महायुतीचा होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता महापौरपदी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता ताणली गेलेली आहे आणि त्याचा निर्णय जानेवारी अखेरपर्यंत होऊ शकतो। नगरविकास खात्याकडून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघेल आणि त्यानंतर 10 दिवसांनी महापौरपदी कोण विराजमान होईल त्यांचं नाव जाहीर केलं जाईल। त्यामुळे राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौरपदी कोण विराजमान होणार, तुमच्या शहराचा कारभारी कोण असेल याची उत्सुकता आहे आणि जानेवारी अखेरपर्यंत मुंबईच्या महापौर पदाची निवड केली जाणार आहे। पुढच्या आठवड्यात नगरविकास खातं महापौर पदाची सोडत काढेल आणि त्यानंतर 10 दिवसांनी महापौरपदी कोण व्यक्ती विराजमान होईल याचा निर्णय होणार आहे। मुंबईमध्ये महापौर महायुतीचाच होईल हे अनेकदा महायुतीकडून सांगण्यात आलं होतं। आता तिथे कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे। अभिषेक मोठाळ आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। अभिषेक, महापौर निवडीची आता पुढची प्रक्रिया कशी असेल? एकूणच नगर विकास विभागाकडनं सोडत काढली जाते आणि या सोडतीमध्ये एकूण जे काही महापौर आहेत त्याच्या संदर्भात निश्चिती आपल्याला येताना पाहायला मिळत असते। मात्र पुढील आठवड्यामध्ये नगर विकास विभागाकडनं महापौर सोडत ही काढली जाणार आहे, सूत्रांची माहिती आपल्याला मिळते आणि एकूण जानेवारी अखेर कुठेतरी महापौर निवड जी आहे ती होण्याची शक्यता आहे। एकूणच मुंबईचा महापौर नेमका कोण होणार या संदर्भात मोठ्या प्रमाणात उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे। एकूण महायुतीचा महापौर होणार हे जरी का आता निश्चित असलं तरीही कुठेतरी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सध्याला तरी वाट पाहावी लागणार असं दिसतं आहे। एकूण महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौराची निवड ही आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि एकूण या संदर्भात साधारणपणे जानेवारी अखेर आपल्याला उजाडताना दिसेल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।